मी चित्रकार कसा झालो? लेखक आहेत ल.म. कडू. त्यांचा जन्म आहे 1914 ते 1996 ही त्यांची डेथची तारीख आहे. तर लेखकांचा परिचय आणि प्रस्तावना. ल.म. कडू हे प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार होते. त्यांनी निसर्गाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांनी अनेक चित्रे काढली आणि मूर्तीही घडवल्या. हा पाठ त्यांच्या बालपणातील अनुभवावरती आधारित आहे. शिकण्याचा उद्देश कलाकार होण्यासाठी निरीक्षण, कुतूहल आणि चिकाटी आवश्यक आहे. लेखकांचे बालपण व निसर्गप्रेम. लेखकांचे बालपण व निसर्गप्रेम. लेखकाचे बालपण जे आहे ते गावात गेलेले आहे. त्यांना लहानपणापासून निसर्गाची फार आवड होती. झाडे, पाने, फुले, प्राणी, पक्षी, डोंगर, आकाश यांचे ते बारकाईने निरीक्षण करत. निसर्ग हा त्यांच्यासाठी पहिला गुरु आहे. निसर्गानेच त्यांना रंग, आकार आणि सौंदर्य यांची ओळख करून दिली. झाडांची पाने, फुलांचे रंग, मातीच्या वेगवेगळ्या छटा यांचे त्यांनी निरीक्षण केले. निसर्गाकडून शिकत असताना त्यांची नजर कलाकाराची झाली. चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली? आजूबाजूच्या सुंदर गोष्टी पाहून त्या कागदावरती उतराव्यात असे त्यांना वाटू लागले. रेषा, आकार, रंग यांचा प्रयोग करायला ते लागले. चित्र काढताना त्यांना खूप आनंद मिळत असे आणि तीच त्यांची आवड बनली. गावातील वातावरण व प्रेरणा. गावातील साधे सोपे जीवन, शेती, लोक, सण उत्सव, घरे यांचे चित्र त्यांच्या मनावर कोरले गेले. या साध्या गोष्टींनी त्यांना चित्रकार होण्यासाठी प्रेरणा दिली. लोकांचे चेहरे, हावभाव, निसर्गाचे सौंदर्य सर्व काही त्यांच्या कलेचा भाग बनले. तर मुख्य संदेश काय मिळतो आपल्याला? प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते. निरीक्षण, कुतूहल, परिश्रम आणि चिकाटीने आपणही मोठे कलाकार होऊ शकतो. निसर्ग हा आपला सर्वात मोठा शिक्षक आहे. निसर्ग कला ही देवाची देणगी आहे. तिला जोपासा, साधना करा आणि आनंदाने जगाला सुंदर बनवा. तर या पाठातून आपण आतापर्यंत काय शिकलो? हे अनुभव आपल्याला शिकवतात की इच्छा, चिकाटी आणि निसर्ग प्रेम यामुळे कोणताही मुलगा किंवा मुलगी कलाकार बनू शकतो या शकते. चित्र काढण्यासाठी साधनांची कमतरता. तर लेखक जे होते, तर लेखकांना चित्र काढायची खूप आवड होती. परंतु त्यांच्याकडे ना कागद होता ना पेन्सिल. चित्र काढायची साधने नसल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये चित्र काढण्यात खूप अडचण येत होती. कागद, पेन्सिल नसल्यामुळे आलेल्या अडचणी. कागद नसल्यामुळे चित्रे काढता येत नव्हती. पेन्सिल नसल्यामुळे बारीक रेषा काढता येत नव्हत्या. तरीही त्यांना चित्र काढण्याची त्यांची इच्छा थांबत नव्हती. खडकावर चित्र काढण्याची कल्पना. एके दिवशी त्यांना एक कल्पना सुचली. कागद नसेल तर खडकावरती का नाही की चित्र काढायचे? त्यांनी एक सपाट खडक शोधला. त्यावर रेघोट्या मारायला सुरुवात केली. ही कल्पना त्यांना खूप आवडली. कारण त्यांना आता कागदाची गरज नव्हती. नंतर त्यांनी रंगासाठी तांबू, पिवळी माती, दगड यांचा वापर केला. त्यांनी तांबू, पिवळी माती आणि दगड गोळा केले. या वस्तूंना पाण्यात घासून बारीक केले. यांचा रंग बनवण्यासाठी उपयोग होतो हे लेखकांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी तांबू, पिवळी माती आणि दगड यांचा वापर केला. नैसर्गिक रंग तयार करण्याची पद्धत. तांबूचा तुकडा पाण्यात घासला. तांबूचा मऊ रंग तयार झाला. तो गाळून घेतला. पिवळी माती घासून बारीक केली. पिवळा रंग तयार झाला. अशा प्रकारे विविध रंग त्यांनी तयार केले. पहिली चित्रे. तयार केलेल्या रंगांनी लेखकांनी खडकावर पहिली चित्रे काढली. त्यांना खूप आनंद झाला. तर ही त्यांच्या चित्रकार होण्याची पहिली सुरुवात होती. तर आपल्याला काय लक्षात याच्यातून शिकता येतं, की साधनांची जी कमतरता आहे, त्यामुळे अडथळा नाही तर कल्पकतेने नवीन-नवीन मार्ग शोधायला शिकवतात. झाडांच्या पानांपासून वेगवेगळे रंग. लेखकांनी काय केलं, विविध झाडांची पाने गोळा केली, ती बारीक कुटून खलबत्त्यात कुटली. त्यानंतर पाण्यात घोटून त्याचा हिरवा रंग तयार केला.
त्यांनी पाने घेतली होती पिंपळ, वड, आंबा, शेवगा यांच्यापासून त्यांना वेगवेगळ्या हिरव्या छटा मिळाल्या. फुलापासूनचे रंग. त्यांनी वेगवेगळी फुले जमा केली लेखकांनी आणि वेगवेगळ्या फुलांपासून त्यांनी पाकळी पाण्यामध्ये मुरवली, त्यानंतर कुटली, मग नंतर त्याचा रस काढला. या रसातून पिवळा, केशरी, गुलाबी, जांभळा असे वेगवेगळे रंग त्यांना मिळाले. उदाहरणार्थ झेंडूपासून पिवळा, जास्वंदापासून लाल, कांचन किंवा कुरुंदपासून जांभळा असे रंग त्यांना मिळाले. सेंद्रिय माती आणि कुंकू आणि कोळसा. सेंद्रिय मातीपासून त्यांना तांबडा किंवा गेरू रंग मिळाला. कुंकवापासून त्यांना तेजस्वी लाल रंग मिळाला. कोळसा जाळून त्याची पूड करून त्यांना काळा रंग मिळाला. तर निसर्गात अनेक प्रकारचे रंग दडलेले आहेत. फक्त ते आपण शोधायचे आहेत. रंग टिकवण्याचे प्रयत्न. त्यांनी सुरुवातीला जे काही रंग बनवले होते ते पटकन फिके पडत होते. त्यामुळे कधी सूर्यप्रकाशात, कधी सावलीत त्यांनी ते वाळून पाहिले. गम, तांदळाचे पाणी, गोंद यांचे मिश्रण करून त्यांनी रंग टिकवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू टिकाऊ रंग तयार झाले. गम, तांदळाचे पाणी, गोंद याचा त्यांनी रंग टिकवण्यासाठी प्रयोग केला. प्रयोग केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. विविध रंगांचे मिश्रण. 2-2 रंग एकत्र करून नवीन रंग तयार केले. फिक्कट व गडद छटा त्यांनी तयार केल्या. असे अनेक रंग तयार होऊन त्यांची स्वतःची एक रंगपेटी बनली. रंग मिसळल्याने नवीन नवीन छटा तयार होतात हे त्यांनी शिकले. निसर्ग म्हणजे एक मोठी रंगपेटी आहे. आकाश निळे, ढग पांढरे, सूर्य पिवळा, माती तांबडी, पाने हिरवी, सर्व कसं रंगीबेरंगी. तर निसर्ग जो आहे तर तो लेखकांचा गुरु आहे. याच निसर्गातून त्यांनी त्यांच्या चित्रांसाठी रंग शोधले. तर निरीक्षण, प्रयोग आणि प्रेम यांच्यातूनच रंगाची दुनिया ही त्यांची झाली. आपण काय शिकलो यातून? की निसर्गातील प्रत्येक वस्तूत रंग आहेत. त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, प्रयोग केले पाहिजेत आणि त्यांचे सौंदर्य अनुभवले पाहिजे. लेखकांनी नंतर मूर्ती बनवण्याचा पण प्रयत्न केला. मूर्ती बनवण्यासाठी लेखकांनी योग्य माती शोधायला सुरुवात केली. नदीकाठची चिकन माती त्यांनी गोळा करून आणली. ती माती गाळून दगड काढी त्यातून वेगळे केले. चिकन माती मऊ असते, लवचिक असते आणि बांधायला योग्य असते. त्यांनी मूर्ती घडवायचा पहिला प्रयत्न केला. माती मळून त्याची गोळी तयार केली. हाताने दाबून आकार देऊन त्यांनी मूर्ती बनवली. डोळे, नाक, हात, मुकुट अशी बारकावे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पहिली मूर्ती पाहून लेखकांना खूप आनंद झाला. मूर्ती तडकण्याची समस्या. मूर्ती वाळल्यानंतर त्यात तडे गेले. काही भाग तुटून पडले. मूर्ती टिकत नाही हे त्यांच्या लेखकांच्या लक्षात आले. याचे कारण मातीची गुणवत्ता आणि पद्धत चुकीची असल्याचे त्यांना समजले. त्यात त्यांना अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. घोड्याची घोड्याची लीद घोड्याची लीद वापरण्याचा प्रयोग. लोकांच्या सल्ल्याने घोड्याची लीद मातीमध्ये मिसळून पाहिली. थोडी लीद, थोडी माती नीट मळून एकसारखी केली. पुन्हा मूर्ती घडून उन्हामध्ये वाळवली. घोड्याची लीद मातीला बांधणी देते आणि मूर्ती मजबूत बनवण्यास मदत करते. प्रयोगाचे यश. यावेळी घोड्याची लीद मिळवल्यानंतर मूर्तीला तडे गेले नाहीत. ती घट्ट, मजबूत आणि टिकाऊ बनली. मनात लेखकांना अपार आनंद झाला. प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आत्मविश्वासही वाढला. योग्य निरीक्षण, विचार आणि प्रयोगामुळे समस्या सुटतात. चिकाटीचे महत्व. यात आपण काय शिकलो? चिकाटी, जिज्ञासा आणि प्रयोगांची तयारी असेल तर कोणतीही अडचण सुटू शकते. अपयशातून शिकून यश मिळवता येते. सातत्याने प्रयत्न केला तर प्रत्येक कला अवगत करता येते. कला साधनेचा मार्ग म्हणजे चिकाटी आणि प्रेम. तर आपण काय केलं पाहिजे? यातून शिकलं पाहिजे. आपण निरीक्षण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे, प्रयोग केले पाहिजेत, चुका सुधारल्या पाहिजेत, तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. कला साधण्यासाठी संयम असावा लागतो. कला जी आहे ती सहज साधता येत नाही. म्हणजे सर्वजण कलाकार सहज बनत नाहीत. त्यासाठी संयम, चिकाटी आणि सातत्य लागते. दिवसेंदिवस केलेला प्रयत्नच आपल्याला पुढे घेऊन जातो.
संयम आणि सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. सतत निरीक्षणाचे महत्त्व. लेखकाने निसर्गाचे बारकाईने निरीक्षण केले. झाडे, पाने, फुले, खडक, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास केला. निरीक्षणातूनच त्यांना रंग, आकार आणि कल्पना मिळाल्या. निरीक्षण ही उत्तम कलाकाराची पहिली पायरी आहे. अपयशातून शिकणे. अनेक त्यांनी प्रयत्न केले. त्यात बरेच प्रयत्नात ते अपयशी झाले. मूर्ती तडकल्या, रंग टिकले नाहीत, पण लेखकांनी हार मानली नाही. अपयशातून कारण शोधून नवीन-नवीन प्रयोग केले. अपयश म्हणजे यशाच्या मार्गावरील पाऊल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कला असते. कला ही फक्त काही मोजक्या लोकांमध्ये नसते. आवड, जिज्ञासा आणि प्रयत्न असला की कोणतीही व्यक्ती व्यक्ती काहीतरी सुंदर निर्माण करू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रत्येकाने आपल्या कलेचा शोध घ्यावा. प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते. फक्त तिला जगवायची असते आपल्याला. आनंदाने काम करण्याचा संदेश. तर लेखक काय म्हणतात? आनंदाने काम करा. कलेतून त्यांना समाधान आणि आनंद मिळाला. मनापासून केलेले काम हे नेहमीच यशस्वी होते. आनंदाने केलेले काम हे आणि हीच खरी कला बनते. पाठांचा सारांश काय आहे? पाठाचा सारांश आहे की निसर्गातून प्रेरणा घ्या, प्रयोग करा, चिकाटी ठेवा, यश मिळवा. निसर्गातून प्रेरणा घेऊन लेखकाने चित्रकला आणि मूर्तिकलेचा अभ्यास केला. प्रयोग, चिकाटी, निरीक्षण, आनंद यामुळे ते यशस्वी झाले. हा पाठ आपल्याला कष्ट, संयम आणि सर्जनशीलतेचा संदेश देतो. कष्ट करा, शिकत राहा आणि स्वतःची कला घडवा. आतापर्यंत काय शिकलो आपण? कला ही सुंदर जीवन कला ही सुंदर जीवन बनवते. निसर्गातून शिका, प्रयत्न करा आणि आपल्या कलेने जग रंगवा.